दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला तासाभरापूर्वी सुरुवात झाली आहे। तर लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे। यानंतर आपण आपले प्रतिनिधी बुलढाण्यावरून आपल्यासोबत जोडले गेले आहे संदीप शुक्ला यांच्याकडे आपण जाऊयात। संदीप, काय सांगाल? बुलढाण्याची जी निवडणूक आहे ती सुद्धा चुरशीची होताना आपल्याला दिसून येते आणि सध्या 1 तासापूर्वी इथं मतदान सुरू झालंय। आतापर्यंत कशा पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि दुसरं म्हणजे काही बिघाडाच्या काही घटना समोर आल्यात का? 5 लोकसभा मतदारसंघ बुलढाणा हा मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी मतदान सुरू होऊन 1 तास झालेला आहे। या ठिकाणी एकूण 17.5 लाख मतदान आहे आणि 19.5 मतदान केंद्र आहेत। या ठिकाणी 3 टर्म खासदार असलेले प्रतापराव जाधव महायुतीतर्फे उमेदवारी आहे आणि विकास आघाडीतर्फे नरेंद्र खेडेकर, शेतकरी नेते रविकांत तुपकर अशी ही तिहेरी लढत या ठिकाणी होणार आहे। अपक्ष हे संदीप शेळके आणि वंचितचे वसंतराव मगर हे देखील या ठिकाणी उभे आहेत, निवडणुकीमध्ये उभे आहेत। एकंदरीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण महायुतीचे जे फार मोठे जे नेते आहेत खासदार प्रतापराव जाधव यांचं भवितव्य या ठिकाणी अवलंबून आहे। आपल्या सोबत आपण येथे प्रतापराव जाधव यांचं जे गाव आहे मादनी, त्या मादनीच्या मतदान केंद्रावर आहोत। येथे प्रतापराव जाधव मतदान करतात। आपल्यासोबत काही मतदार आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। काका, आपण या ठिकाणी मतदानासाठी आला आहात, काय सांगाल? कसं मतदान होईल? आपली काय अपेक्षा आहे की काय कसं मतदान व्हायला पाहिजे? अच्छा, हा, तर आपल्यासोबत काही युवक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया की मतदान हे सध्या कमी होत आहे, तर आपण काय सांगाल की युवकांनी मतदानासाठी कसं म्हणजे पुढे कसं यायला पाहिजे? समोर यावं आणि नवीन भारत घडवण्यासाठी सगळ्या मतदारांनी समोर मतदान करावं। नक्कीच हे काही या मादनी केंद्रावरचे मतदार होते। हा मादनी केंद्र हा बुलढाणा जिल्ह्यातला अत्यंत रिमोट मतदान केंद्र आहे आणि या ठिकाणी सकाळी 7 वाजेपासून मतदानासाठी उत्साह सुरू झालेला आहे। आणि आताच काही बुजुर्ग व्यक्ती आणि युवकांनी सांगितलं की मतदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं आणि नवीन भारत घडवण्यासाठी मतदान अत्यंत गरजेचं आहे। स्टुडिओ निश्चितच संदीप, या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना, एकीकडे ठाकरेंची शिवसेना, दुसरीकडे शिंदेंची शिवसेना अशी लढत आहे। त्यामुळे आणि त्याचबरोबर रविकांत तुपकर सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहे। त्यामुळे आता मतदार राजा कोणाला पसंती देणार ते बघावं लागेल। दरम्यान लोकशाहीमधील सर्वात मोठा उत्सव म्हणजेच निवडणूक। लोकशाहीच्या या उत्सवामध्ये अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावं यासाठी निवडणूक आयोग सातत्याने प्रयत्न करत असतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।